नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। हिमालयीन नद्यांचा अभ्यास केल्याच्या नंतर सर्व पूर्ववर्ती नद्या असतील किंवा हिमालयाच्या उत्थानाच्या नंतर ज्यांची निर्मिती झाली अशा सर्व नद्या असतील त्या नद्यांचा पूर्णपणे अभ्यास या ठिकाणी आपण काय केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे भारतीय द्वीपकल्पीय जो प्रदेश आहे, असा प्रदेश भारताचा जो प्रदेश सर्व प्रादेशिक प्रदेशांची निर्मिती झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी ज्या पूर्वी ज्या प्रदेशाची निर्मिती झालेली होती भारतीय द्वीपकल्प, म्हणजे भारतीय प्रादेशिक जे आपण भाग बघितले होते, भारतातील बृहद हिमालय असेल, त्यानंतर मध्य हिमालय, शिवालिक हिमालय, त्यानंतर उत्तर भारतीय मैदान, भारतीय तटीय प्रदेश, किनारी प्रदेश जे आहेत, भारतीय बेटे जे आहेत, भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश जो आहे, या सगळ्यांमध्ये सर्वात प्राचीन भाग कोणता आहे? भारतीय द्वीपकल्प। तर याच भारतीय द्वीपकल्पावरील नद्यांबद्दल आपल्याला काय करायचं आहे, माहिती या लेक्चरमध्ये बघायची आहे। चला तर मग सुरुवात करू आपण। तर द्वीपकल्पीय नद्यांच्या बाबतीत सांगण्याच्या अगोदर एक बेसिक आपण असं बघू की या पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलेलं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ज्या ठिकाणी अभ्यास करणं सोयीस्कर होईल त्यानुसार हिमालयीन नद्या आणि द्वीपकल्पीय नद्या असे भाग केलेले होते। त्यांच्यामधला थोडासा डिफरन्स मी या ठिकाणी काय सांगेन, ठळक गोष्टी त्यातल्या जे अगोदर सुद्धा आपण काय हिमालयीन नद्या बघत असताना काय बघितलेलं आहे। मात्र डिफरन्स आता द्वीपकल्पीय नद्या आणि हिमालयीन नद्या यांच्यामध्ये काय आहे, आणि त्यानंतर ज्या द्वीपकल्पीय नद्या आहेत त्या द्वीपकल्पीय नद्यांचे सुद्धा काय दोन भाग पडतात। कोणते कोणते? भारतीय द्वीपकल्पावरती प्रवाहित होणाऱ्या किंवा वाहणाऱ्या अशा नद्या ज्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात। त्यानुसार भारतामध्ये काय वेगवेगळे भूरूप जे आहेत ते जलविभाजकाचं सुद्धा काम करतात, जिथं की या ठिकाणी काय नद्यांची खोरी वेगळी करण्याचं काम या ठिकाणी काय बऱ्याच पर्वत शिखरांनी, पर्वत शृंखलांनी, टेकड्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। तर सुरुवातीला पॉईंट बघत असताना हिमालयीन नद्या आणि द्वीपकल्पीय नद्या बघा, हिमालयीन नद्यांबद्दल पूर्णपणे तुम्हाला समजलेलं आहे असं गृहीत धरून मी या ठिकाणी काय सांगणार आहे। तर जे सगळे तथ्य आपण काय जी कन्सेप्ट हिमालयीन नद्यांच्या संदर्भात बघितलेली होती ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। मी तरी सांगणार आहे या ठिकाणी, पण सांगत असताना तुम्हाला समजलेलं आहे असं गृहीत धरून आपण काय सांगतो, या ठिकाणी डिस्कस करतो। तर जर काही विद्यार्थ्यांना नसेल माहीत तर याच्या अगोदरचे जे काय भारतीय हिमालयीन नद्या, सिंधू असेल, सतलज असेल, त्याच्यानंतर गंगा आहे, ब्रह्मपुत्र आहे, या सर्व नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्याबद्दल आपण काय व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तर ते व्हिडिओज बघा आणि क्रमाने या व्हिडिओवरती येऊन जर पोहोचला तर मग तुम्हाला काय समजण्यासाठी कोणत्याही प्रकारची काय अडचण होणार नाही। हिमालयीन नद्या ज्या आहेत, हिमालयीन नद्या आणि काय द्वीपकल्पीय नद्यांमध्ये पहिला फरक, जेवढ्या काही द्वीपकल्पीय नद्या आहेत त्या सर्व द्वीपकल्पीय नद्या ह्या मौसमी प्रकारच्या आहेत। कशा आहेत? मौसमी प्रकारच्या, म्हणजे 12 महिने यांच्या पात्रामध्ये काय पाणी वाहत नाही, यांच्या पात्रामध्ये नद्यांच्या। मात्र हिमालयीन नद्या ज्या आहेत त्या 12माही नद्या आहेत, वर्षभर ज्या नद्या काय वाहत असतात। गंगा, ब्रह्मपुत्रा या सर्व नद्यांबद्दल आपण काय बघितलेलं होतं। तर 12माही आणि मौसमी यांच्यामध्ये डिफरन्स का बरं असा तयार झाला, वर्षभर पाणी का बरं राहत नाही काय भारतीय द्वीपकल्पीय नद्यांमध्ये? तर रिझन असं आहे, जे नैऋत्य मोसमी काय वारे असतात, भारतीय मान्सून जो आहे त्या मान्सून मार्फत जो काही पर्जन्य या ठिकाणी काय पडतो 120 दिवस। आता वेगवेगळ्या भागांमध्ये काय पावसाचे दिवस हे वेगवेगळे आहेत। पश्चिमी घाटचा प्रदेश असेल तर त्या ठिकाणी काय पावसाळा अधिक कालावधीचा असतो। आपण मराठवाड्याचा भाग बघितला किंवा काय हा पठारी प्रदेश जर बघितला, ज्याच्यामध्ये काय महाराष्ट्राचे पठार असेल, कर्नाटकचे, तेलंगणाचे, आंध्र प्रदेशचं पठार आहे, या सर्व पठारांचा विचार जर केला, मध्य भारतातील जे काय माळवाच्या पठारापासून काय छोटा नागपूरच्या पठारापर्यंत या ठिकाणी काय पर्जन्याचं प्रमाण जे आहे ते घाटाच्या तुलनेत कमी आहे। पूर्व किनाऱ्यावरती परत पर्जन्याचे काही दिवसांचं प्रमाण वाढतं। तर फक्त जे पाणी आहे, पाण्याचा सोर्स जो आहे भारतीय द्वीपकल्पीय नद्यांचा, तो फक्त पर्जन्यामार्फत पाणी त्यांना काय प्राप्त होतं। मात्र हिमालयीन नद्या ज्या आहेत, हिमालयीन नद्यांना या मोसमी काय पर्जन्यापासून या ठिकाणी काय मान्सून जे आहे, भारतीय मान्सूनपासून तर पर्जन्य मिळतंच या ठिकाणी। त्याच्यानंतर जे विक्षोभ तयार होतात या ठिकाणी काय आवर्त जे तयार होतात बंगालच्या उपसागरामध्ये, त्यांच्यामुळे सुद्धा या ठिकाणी काय हा जो चेरापुंजी असेल, मोसिनराम असेल, शिलाँग पठारावरचे, ज्याला मेघालय पठाराच्या अंतर्गत येणारे पठार बघितलं होतं, तर
त्या ठिकाणी काय पर्जन्य दोन्ही काय या ठिकाणी काय मान्सूनपासून काय मिळतो. तर अशा पद्धतीने काय मान्सूनपासून पर्जन्य तर प्राप्त होतच. हिमालयाची उंची ही काय सर्वसाधारण काय समुद्र सपाटीची जी उंची आहे तिथून पासून काय बृहत हिमालय जे आहे त्याची उंची आपण बघितली होती काय जवळपास 6100 मीटर एवढी काय ॲव्हरेज हाईट बघितलेली होती. तर एवढा उंच जो प्रदेश असतो त्या ठिकाणी काय साहजिकच काय बर्फवृष्टी होते. बर्फवृष्टी म्हणण्यापेक्षा काय हिमवृष्टी होते. आता बघा हे जे हिमालयात पडणारं बर्फ आहे ते आपल्या इकडं जसं अचानक कधी या ठिकाणी काय अवकाळी पाऊस आल्याच्या नंतर जसा गारांचा पाऊस पडतो उन्हाळ्यामध्ये तर तशा प्रकारचे काय गारा पडत नाहीत. लक्षात घ्या हिमवृष्टी जी असते हिम जे असतं ते असं कापसासारखं असतं. तुम्ही बघितलं असेल की काय गारा ज्या आहेत त्या काय ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय थेट अशा काय पडतात. वजन जास्त असतं घनता जास्त असते त्यांची. मात्र या ठिकाणी हिम जे आहेत तर हिम हे कापसासारखे काय पिंजलेले असतात या ठिकाणी. तर ते या ठिकाणी काय हिमवृष्टी होत असताना सुद्धा काय बऱ्याच वेळा तुम्ही काय टी व्हीमध्ये बघितलं असेल. आता बऱ्याच जणांनी काय प्रत्यक्षदर्शी अनुभव घेतलेला नसेल हिमवृष्टीचा. तर हिमवृष्टी जी आहे ती कापसासारखी असते. बऱ्याच मूवीजमध्ये काय दाखवलेलं आहे या ठिकाणी. तर ती अशा पद्धतीने काय तरंगत 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 काय करतात जमिनीवरती काय पोहोचतात. जर हिमालयामध्ये अशा प्रकारे काय बर्फवृष्टी जर झाली असती गारा जर पडल्या असतं तर मग त्या ठिकाणी जिवंत राहणं मुश्किल बनलं असतं. म्हणजे सगळ्याच घरांचे छत काय फुटून गेले असते. वनस्पती टिकल्या नसत्या. तर इमॅजिन करू शकता या ठिकाणी. तर अशा पद्धतीने काय हिमवृष्टी होते. तर या हिमवृष्टीमुळे मोठी मोठी काय पर्वतांची शिखरं जी आहेत ती बर्फाने पूर्णपणे आच्छादलेलं असतं. आपण बघितलं होतं ट्रान्स हिमालय आणि बृहद हिमालय जे होतं हिमालयामध्ये बघत असताना पूर्णपणे काय बर्फाच्छादित काय प्रदेश असतात. यांच्यामध्ये तयार होतात ग्लेशियर्स ज्यांना आपण काय म्हणतो हिमनद्या. तर या हिमनद्यांमार्फत म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस गंगा ब्रह्मपुत्रा सतलज असेल सिंधू असले या नद्यांचे काय पात्र कोरडे पडत असतात त्यांच्यातील काय पाण्याची पातळी कमी होत असते. त्यावेळेस ऑब्वियसली उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी काय तापमान वाढलेलं असतं. ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण सुद्धा काय भारतासारख्या काय देशामध्ये जिथं प्रदूषण खूप काय जास्त स्तरावरती असतं त्या ठिकाणी तापमान वाढल्याच्या कारणामुळं या हिमनद्या काय होतात वितळायला लागतात. आणि या हिमनद्यांमधून काय पाण्याचे काय या ठिकाणी पुरवठा या हिमालयीन नद्यांना झालेला आहे. तर हिमालयीन नद्यांचे काय पाण्याचे 2 स्रोत आहेत. एक काय पर्जन्य आणि दुसरं काय या ठिकाणी काय हिमनद्या. या हिमनद्यांमार्फत काय वर्षभर पाणी मिळतं आणि याच हिमनद्यांमधून काय बहुतेक सर्व या ठिकाणी नद्यांचा काय झालेला आहे उगम झालेला बघितलं होतं आपण. काय यमुनोत्री बघितलं होतं, गंगोत्री बघितलं होतं. ह्या सगळ्या हिमनद्या आहेत. त्याच्यानंतर चेमायुंडुंग ग्लेशियर बघितलं होतं, राकसताल बघितलं होतं, मानस सरोवर बघितलं होतं. हे तथ्य तुम्हाला काय सगळे आठवतील कोणत्या नद्यांच्या संदर्भात काय कोणता ग्लेशियर आपण काय सांगितलेलं होतं. जोड्या लावा असेल किंवा काय कोणती नदी काय नदीचं उगमाचं ठिकाण असेल अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. तर लक्षात असू द्या त्या सर्व गोष्टी. तर म्हणून हिमालयीन नद्या कशा आहेत 12माही आहेत. आणि काय भारतीय द्वीपकल्पावरील नद्या काय आहेत कशा आहेत मौसमी प्रकारच्या नद्या आहेत. या ठिकाणी काय वर्षभर यांच्या पात्रामध्ये काय पाणी नसतं. पर्जन्य ज्यावेळेस पडतं त्यावेळेस नद्या ॲक्टिवेट होतात आणि परत जसं जसं उन्हाळा येतो तसं तसं त्यांच्या पात्रातील पाणी कमी होतं. या ठिकाणी ज्या ठिकाणी खोलगट भाग असतो आता गोदावरी असेल कृष्णा असेल कावेरी असेल यांचा खोलगट भाग ज्या ठिकाणी जलाशय असतो त्या ठिकाणी वर्षभर पाणी असतं. बघा असं म्हणायचं नाही सर कोयना डॅममध्ये आम्ही बघितलंय पाणी आहे तर मग कृष्णा या ठिकाणी 12माही नदी कसं काय नाही असं म्हणताय. तर म्हणजे नदी ज्या ज्या प्रदेशातून प्रवाहित होते असे बरेच प्रदेश असतात ज्या ठिकाणी काय नदी वाहणं बंद होते. जलाशयामध्ये पाण्याचा साठा मात्र काय असतो तो. तर या ठिकाणी तर त्याला म्हणायचं आहे काय मौसमी नद्या ज्यांचे या ठिकाणी प्रवाह थांबलेला असतो. मात्र भारतीय द्वीपकल्पावरील एकमेव नदी आहे जी 12माही आहे. प्रश्न विचारला गेलेला आहे दक्षिण भारतातील या ठिकाणी एक नदी आहे. कमेंटमध्ये सगळ्यांनी काय करायचं आहे आन्सर कळवायचं आहे. मध्ये काही व्हिडिओजमध्ये आपण क्वेश्चन टाकले नाहीत क्वेश्चन ॲड केले नाहीत तर ते राहून गेलं थोडंसं. तर आपण काय परत स्टार्ट करतो. या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारत जाईल प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी. तर तुम्ही काय करत चला रिप्लाय देत चला त्यांच्या या ठिकाणी. तर एकमेव नदी आहे दक्षिण भारतामधली महत्त्वपूर्ण नदी आहे जी नदी 12माही या ठिकाणी काय वाहते. तर त्या नदीचं नाव काय कमेंटमध्ये कळवायचं आहे. तर नेक्स्ट नद्या ज्या वेळेस काय उंच काय पर्वतीय प्रदेशावरून वाहतात त्यावेळेस काय त्यांचा वेग जास्त असतो. तर नद्यांच्या त्या अवस्थेला म्हणतो आपण काय युवावस्था.
या ठिकाणी नदी जेव्हा मैदानी प्रदेशामध्ये आल्याच्या नंतर विसर्ग करत वाहते, उत्तर भारतीय मैदानामध्ये जसं गंगा आल्याच्या नंतर काय विसर्ग करत त्या मैदानी प्रदेशातून काय उतार थोडासा कमी असतो, तर जेव्हा काय विसर्ग करत म्हणजेच काय नागमोडी वळणं घेत अशी जेव्हा काय वाहते, तर असं केव्हा होईल, जर या ठिकाणी काय मैदानी प्रदेश असेल, गाळाची मृदा असेल आणि त्याच्यामध्ये काय नदीचे पात्र या ठिकाणी काय खूप अरुंद असतील, तर नद्या अशा काय विसर्ग करत काय वाहतात, त्याला म्हणतो नदीची प्रौढावस्था. आणि नदी ज्यावेळेस काय समुद्र किनाऱ्यावरती काय येऊन या ठिकाणी काय सागराला जाऊन मिळत असते, त्यावेळेस तिचा उतार खूपच मंद झालेला असतो, त्यावेळेस ती वेगवेगळ्या वितरिकांमार्फत काय नदीला जाऊन मिळते. अक्षरशः इथंपर्यंत म्हणता येईल की जेमतेम उतार संपलेला असतो, पॉईंट समथिंग पर्सेंट काय उतार शिल्लक असतो असं लक्षात घ्या. तर त्या अवस्थेला म्हणतो, म्हणजे नदी ज्या वेळेस समुद्राची जी पातळी आहे समुद्राच्या पातळीला येऊन पोहोचते या ठिकाणी, तर त्याला म्हणतो आपण काय वृद्धावस्था. तर अशा प्रकारच्या काय तीनही अवस्था द्वीपकल्पीय नद्यांमध्ये आपल्याला काय बघायला भेटत नाहीत. कोणत्या कोणत्या? युवावस्था असेल, प्रौढावस्था असेल किंवा वृद्धावस्था असेल, नद्यांच्या अशा तीनही अवस्था बघायला भेटत नाहीत. कारण ही संपूर्ण भूमी जी आहे भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश, भारतीय पठारी प्रदेश म्हणून ज्याला ओळखतो, तो जो पठारी प्रदेश आहे तो या ठिकाणी बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. लावा म्हणजेच काय जमिनीमध्ये काय भूगर्भिक हालचाली झाल्याच्या नंतर या ठिकाणी त्याच्यामधून बाहेर पडलेला लावा जो होता, तर त्या लावाचं रूपांतर या ठिकाणी काय लावा पूर्णपणे काय या दक्षिण भारतावरती काय पसरला, तर त्यालाच काय म्हणतो आपण काय खडकामध्ये रूपांतर झाल्यानंतर बेसाल्टचं खडक असं म्हणतो. तर या बेसाल्टच्या खडकापासून काय तयार झालेली ही संपूर्ण भूमी आहे. म्हणून या पठारी प्रदेशामध्ये नद्या विसर्ग करत नाहीत किंवा नद्यांचं उत्खननाचं कार्यसुद्धा कसं असतं कमी असतं, नद्यांचा वेग कमी असतो म्हणून उत्खनन कार्य कमी असतं. या ठिकाणी उत्तर भारतीय मैदानाच्या तुलनेत भारतीय द्वीपकल्पीय प्रदेशाची जी काय खडक आहे ते कठीण प्रकारचा एकदम मजबूत म्हणता येईल आपल्याला. तर त्याचं क्षरण करणं काय नदीला अवघड जातं तुलनेनं. बघा गाळाची मृदा असेल तर त्याचं क्षरण लवकर होईल ना, ती माती लवकर वाहून घेऊन जाते किंवा त्याचे पात्र जे असतात त्यांचं उत्खनन कार्य क्षरण कार्य हे वेगाने होतं. मात्र जर जमीन खडकाळ असेल तर त्याचं लवकर या ठिकाणी काय म्हणतो उत्खनन होत नाही. तर अशा पद्धतीचे वैशिष्ट्य आहेत या ठिकाणी काय. तर हा वैशिष्ट्यांमधला फरक आहे हिमालयीन नद्या आणि द्वीपकल्पीय नद्या. तर त्यानंतर हिमालयीन नद्या ज्या आहेत, हिमालयीन नद्यांची लांबी खूप जास्त आहे. म्हणजे समुद्राला ज्या ठिकाणी येऊन मिळतात त्या ठिकाणापासून त्या नद्यांचं उगमाचं स्थान हे काय खूप दूरवरती आहे. म्हणून त्या नद्यांची लांबी आपण बघितली होती किती 2900 किलोमीटर लांबी बघितली होती कोणाची, सिंधूची. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रेची. त्यानंतर 2880 किलोमीटर लांबी बघितली होती. पण कोणत्या नदीची सांगायचं आहे, सेकंड लार्जेस्ट रिव्हर इन द इंडिया, तर दुसरी महत्त्वाची. त्याच्यानंतर 2525 किलोमीटर आपण लांबी बघितली होती कोणाची, गंगा नदीची. तर अशा पद्धतीने काय सर्व लांबी बघा, नदीच्या लांबीवरती सहसा प्रश्न विचारला जात नाही, पण या आकड्यांवरून आपल्याला लक्षात येतं हे आकडे आपल्याला या ठिकाणी काय हे सांगतात की बऱ्याच प्रश्नांचे आन्सर देत असताना म्हणजे काय नद्यांच्या लांबीनुसार त्यांचा उतरता क्रम लावा किंवा चढता क्रम लावा. तर अशा पद्धतीने क्वेश्चन असतील त्यावेळेस काही हेच आकडे असतात जे आपल्याला मदत करतात. आकड्यांवरती प्रश्न विचारलाच जात नाही म्हणजे काय आकडे पाठच करायचे नाहीत असं नाही, तर आकडे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा या ठिकाणी, म्हणजे जेणेकरून काय आपली अंडरस्टँडिंग जी आहे ती वाढते. आणि बरेच काय फॅक्ट रिलेट करत असताना हे सगळं काय जो आपण काय ॲक्वायर केलेला जो प्रिव्हियस डेटा आहे तो मदत करत असतो आपल्याला. तर बघा आपण पॉईंट बघत होतो हिमालयीन नद्या ज्या आहेत, हिमालयीन नद्यांमध्ये युवावस्था, प्रौढावस्था आणि काय वृद्धावस्था अशा तीनही अवस्था आपल्याला बघायला मिळतात. मात्र द्वीपकल्पावरील ज्या नद्या आहेत त्या द्वीपकल्पीय नद्या या प्रौढावस्थेतील नद्या आहेत. तर बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं की भूविवर्तनिक हालचालींमुळं या ठिकाणी अपलिफ्ट आणि सबस्ट्रक्शन जे होतं म्हणजेच काय भूखंड जे आहे वरी उचलले जाणे किंवा काय एखादा भूखंडाचा भाग काय खचला जाणे या क्रियेमुळे नद्या प्रौढावस्थेतील या नद्यांमध्ये युवावस्थेची निर्मिती सुद्धा होऊ शकते. असं बऱ्याच वेळा काय झालेलं सुद्धा आहे, म्हणजे बदल होऊ शकत असं नाही तसं नाही. मात्र हा जो द्वीपकल्पीय प्रदेश आहे या द्वीपकल्पीय प्रदेशावरून काय वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या आपला मार्ग बदलत नाहीत. हिमालयीन नद्या आपलं जे मार्ग आहे वाहनाचं ते काय बदलत नाहीत. म्हणजे काय द्वीपकल्पीय प्रदेश आहे या द्वीपकल्पीय प्रदेशावरून काय वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या आपला मार्ग बदलत नाहीत. हिमालयीन नद्या आपला पात्र आपलं जे मार्ग आहे वाहनाचं ते काय बदलत नाहीत.
ते बदलण्यासाठी या ठिकाणी काय फेमस आहेत. आपण दामोदर नदी खोरं बघितलं होतं, त्याच्यानंतर काली नदी बघितलं होतं, तिस्ता नदी यांच्याबद्दल बघितलं होतं की जे की बऱ्याच वेळा किंवा ब्रह्मपुत्रा नदी आपलं पात्र सोडून काय वेगवेगळ्या पात्रांमधून काय व्हायला सुरू करतात हे आपण काय बघितलेलं होतं. तर द्वीपकल्पावरील नद्या आपला मार्ग बदलत नाहीत, तर विसर्ग करत वाहत नाहीत. त्याच्यानंतर त्यांचा मार्ग जो आहे तो निश्चित असतो. तर आणि काय या प्रौढावस्थेतील काय सर्व नद्या आहेत. त्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण पॉईंट या ठिकाणी काय हिमालयीन नद्या आणि द्वीपकल्पीय नद्यांमध्ये. एवढे पॉईंट या ठिकाणी काय पुरेसे आहेत आपल्याला काय द्वीपकल्पीय नद्या आणि हिमालयीन नद्यांमधलं काय डिफरन्स समजण्यासाठी. आता आपल्याला ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट करायचं आहे भारतीय द्वीपकल्पीय नद्या यांच्याबद्दल माहिती बघत असताना भारतीय द्वीपकल्पीय नद्या ज्या आहेत त्यांचं विभाजन 2 भागांमध्ये केलेलं आहे. तर त्या नद्या कुठे जाऊन मिळतात यानुसार एक अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आणि दुसरा पार्ट आहे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या. तर कोणत्या कोणत्या आहेत आपण या ठिकाणी काय करू लिहून घेऊ. तर या ठिकाणी बघा अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या ज्या आहेत तर त्या नद्यांची नावं आपण लिहिलेली आहेत. कोणती कोणती नद्या आहेत त्या या ठिकाणी बघा. या ठिकाणी आपण काय नद्या या ठिकाणी काय या तटीय प्रदेशामध्ये दाखवलेल्या अरबी समुद्राला जाऊन मिळत असताना खूपच छोट्या छोट्या नद्या आहेत. या ठिकाणी काही खूप लांबी नाही. पश्चिम घाटामध्ये ज्या नद्या आहेत तर थोडंसं ज्यांची लांबी जास्त आहे अशा सर्व नद्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. तर कोणत्या कोणत्या आहेत लुणी नदी आहे, त्याच्यानंतर साबरमती आहे, त्यानंतर मही नदी आहे, नर्मदा आणि तापी. त्यानंतर महाराष्ट्रामधली काय विशेष कोणती नदी अशी दाखवलेली नाही की या ठिकाणी. तर महाराष्ट्राचा भूगोल ज्यावेळेस काय आपण बघू त्यावेळेस काय त्या नद्यांबद्दल काय माहिती बघणं त्यावेळेस काय पर्याप्त ठरेल. तर त्याच्यानंतर मांडवी असेल, ज्वारी असेल, शरावती आहे, गंगवेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मलबारच्या किनाऱ्यावरती येऊन मिळणाऱ्या कुठल्या कुठल्या नद्या आहेत आपण या ठिकाणी भरतपूजा दाखवलेलं, पेरियार दाखवलेलं आणि काय पेंबा नदी किंवा पंबा नदी ज्याला म्हणतात ती नदी या ठिकाणी दाखवली. तर या सर्व नद्या आहेत कुठल्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या आणि दुसरा आहे या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. तर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून असं विभाजन केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने काय करू आपण पहिल्यांदा अरबी समुद्राला काय जाऊन मिळणाऱ्या नद्यांच्या बाबतीत संपूर्ण डिटेल्स बघितल्याच्यानंतर मग बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांच्याबद्दल काय बघायचं आहे. तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्या कोणत्या कोणत्या आहेत या सर्व नद्या तर बघायची. तर आपण पहिल्यांदा बघतोय द्वीपकल्पीय नद्यांबद्दल बघत असताना कोणत्या कोणत्या प्रमुख नदीबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. तर या ठिकाणी पहिली दामोदर. तस्तर ही हिमालयीन नद्यांचा भाग आहे, मात्र याचा उगम पठारी प्रदेशमध्ये होतो. छोटा नागपूरच्या पठाराच्या मध्यातून ही नदी वाहते आणि छोटा नागपूरच्या पठाराचे 2 काय या ठिकाणी काय भागामध्ये त्या ठिकाणी काय करते डिवाइड करते. तर उत्तरेकडलं पठार असेल आणि दक्षिणेकडलं पठार असेल. तर अशा पद्धतीने त्या दोन्ही पठारांची काय करायची आहेत नावं काय करायची आहेत कमेंटमध्ये कळवायची आहेत. दामोदर नदी छोटा नागपूर पठाराचं कोणत्या 2 काय उपपठारांमध्ये काय विभाजन करते हे सांगायचं आहे. तर दामोदर नदी ही हुगळीची या ठिकाणी काय उपनदी आहे. तर थोडंसं याच्याबद्दल बघू आपण काय त्या ठिकाणी तर काय डिस्कस केलेलं. दामोदर नदीच्या नंतर या ठिकाणी आहे सुवर्णरेखा नदी. या ठिकाणी असं म्हणलं जातं की अशा काही गोष्टी प्रचलित आहेत त्या ठिकाणी की ही नदी ज्या प्रदेशामधून काय ओरिसामधून काय या ठिकाणी वाहते या नदीच्या पात्रामध्ये सोनं निघायचं. त्यावेळेस सोन्याचं उत्खनन केलं जायचं किंवा त्या ठिकाणी सोनं भेटायचं असा तो प्रदेश होता म्हणून त्याच्यावरूनच काय या नदीला काय सुवर्णरेखा असं नाव पडलेलं आहे. पुढची नदी आहे ब्राह्मणी नदी. त्यानंतर बघायचं आपल्याला वैतरणा नदीबद्दल. वैतरणा नदी झाल्याच्या नंतर बघायचं आपल्याला महानदीबद्दल. महानंदा नदी एक बघितली होती आपण कुठं या ठिकाणी हिमालयीन नद्या बघत असताना. तर ती महानंदा नदी वेगळी, या ठिकाणी ही महानदी वेगळी. महानदी त्याच्यानंतर पुढं आहे गोदावरी, कृष्णा. त्याच्यानंतर बघायचं आहे पेन्नार नदीबद्दल. त्याच्यानंतर बघायचं सगळ्यात महत्त्वपूर्ण दक्षिण भारतातील नदी कावेरी नदीबद्दल बघायचं आपल्याला. तमिळनाडूमधील आणखीन 2 नद्या एक वैगई आणि ताम्रपर्णी या ठिकाणी. या झाल्या काय बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या. ह्या एकूण 11 नद्या आपण लिहिलेल्या आहेत या ठिकाणी. कुठली राहिली नसणार याच्यामधली. आणि अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या या सर्व नद्या या ठिकाणी काही लिहिलेल्या आहेत. लुणी, साबरमती, मही, नर्मदा, तापी. त्याच्यानंतर मांडवी, ज्वारी, शरावती, गंगवेली, भरतपूजा, पेरियार आणि पेंबा. तर सगळ्यात अगोदर
हे जे डिवायडेशन झालेलं आहे ते कोणत्या आधारावरती झाले बघा. या नद्यांचा सध्या थोड्या काळापुरती काय विचार करू नका. आपण अरबी समुद्राला आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांच्यामध्ये काय फरक बघणार आहोत. हां, या ठिकाणी बेसिक जर लक्षात आलं तुमच्या, तर त्या नद्यांनी तयार केलेले भूप्रदेश कोणते आहेत हे सगळ्या गोष्टी काय रिलेट होत जातील, या ठिकाणी काय कनेक्टेड आहेत. अगोदर कन्सेप्ट समजणं आवश्यक आहे. तर बघा या ठिकाणी तापी नदीपासून ते या ठिकाणी केप केमोरिन म्हणजे ज्याला कन्याकुमारी असं म्हणतो, तर कन्याकुमारीपर्यंत या ठिकाणी काय दक्षिणोत्तर दिशेमध्ये पसरलेली ही जी लाल रेष दाखवलेली आहे ते आहे पश्चिम घाट, ज्याला सह्याद्री म्हणून सुद्धा ओळखतात. तर या पश्चिम घाटाची जी स्थिती बघितली होती अशा पद्धतीने बघितली होती. हा समुद्रकिनारा आहे, अरबी समुद्रकिनारा. त्याच्यानंतर हा थोडासा किनारी मैदानी प्रदेश, हा पश्चिम घाट. त्यानंतर अशा पद्धतीने काय पठार आहे, हा पूर्व घाट आणि अशा पद्धतीने मैदानी प्रदेश आणि इकडं बंगालचा उपसागर. तर या पश्चिम घाटाच्या या बाजूला उगम पावणाऱ्या सर्व नद्या, पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरती उगम पावणारी प्रत्येक नदी पठाराचा सर्वसाधारण उतार पूर्व दिशेला असल्या कारणानं सर्व नद्या, महानदी असेल, गोदावरी असेल, कृष्णा नदी असेल, त्याच्यानंतर कावेरी नदी असेल, तर ताम्रपर्णी नदी असेल, ब्राह्मणी नदी असेल, या सर्व नद्या बंगालच्या उपसागराकडे वाहत जातात आणि या ठिकाणी काय विसर्ग पावतात, बंगालच्या सागराला जाऊन मिळतात. आणि पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारावरती उगम पावणाऱ्या म्हणजे पश्चिम दिशेला या ठिकाणी उगम पावणारी प्रत्येक नदी जी आहे ती नदी काय करते, अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणून भारतीय द्वीपकल्पावरील सह्याद्री पर्वत हे सर्वात प्रमुख जलविभाजक म्हणून काम करतं. अरबी समुद्राला आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या काय नद्यांचं विभाजन या ठिकाणी काय पश्चिम घाटानं केलेलं आहे. आता या ज्या नद्या आहेत, पुढला पॉईंट दोघांमधला डिफरन्स, अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या काय सर्व नद्या या ठिकाणी काय तीव्र वेगाच्या आहेत. बघा या ठिकाणी जर नदी उगम पावते तर तिचा वेग तीव्रच असेल, कारण तीव्र उतार आहे पश्चिम घाटाचा काय पश्चिम दिशेला या ठिकाणी, म्हणून खूप वेगवान नद्या आहेत. म्हणून या वेगाने कुठे जातात, अरबी समुद्राला काय जाऊन मिळतात. आणि पश्चिम घाटामध्ये उगम पावल्याच्या नंतर समुद्र किनाऱ्यापर्यंत काय जाऊन पोहोचण्यासाठीचं जे अंतर आहे ते खूपच कमी आहे. जेमतेम या ठिकाणी काय ॲव्हरेज पकडून चालू आपण 70 ते 80 किलोमीटर एवढीच काय आहे यांची लांबी आहे. अपवादात्मक काही नद्या आहेत 130 किलोमीटर, 140-50 किलोमीटरपर्यंत काही नद्यांची लांबी या ठिकाणी काय आहे. तर ते सुद्धा काय फॅक्ट आपल्याला बघायचे आहेत ज्यावेळेस काय प्रत्येक नदीबद्दल आपण काय बघू. तर अशा पद्धतीने यांची लांबी कमी आहे, तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्यांची लांबी जास्त आहे. कारण संपूर्ण द्वीपकल्पी प्रदेशावरून वाहत जाऊन या नद्या कुठे मिळतात, बंगालच्या उपसागराला मिळतात. आता ज्या नद्या काय तीव्र वेगाने वाहतात त्या नद्यांचं उत्खनन कार्य सुद्धा कसं असेल, जास्त असेल. खूप वेगाने उत्खनन करत असतील आणि खूप वेगाने उत्खनन करतात आणि त्यांचा वेग सुद्धा खूप जास्त आहे. म्हणून या नद्या समांतर प्रकारचं पॅटर्न या ठिकाणी तयार करतात. म्हणजे एकमेकांना समांतर असलेल्या नद्या या ठिकाणी बघा, या दोन्ही नद्या समांतर आहेत, या दोन्ही नद्या या ठिकाणी समांतर दाखवल्यात, या तीनही नद्या या ठिकाणी काही समांतर दाखवल्यात. तर अशा प्रकारचे काय समांतर प्रकारची जलप्रणाली ती तयार करतात. जलप्रणाली आपल्याला ज्यावेळेस काय बघायचं त्यावेळेस सांगेन तुम्हाला पॅटर्न्स जे असतात. हां, वृक्षाकार जलप्रणाली, त्याच्यानंतर या ठिकाणी समांतर जलप्रणाली ज्या आहेत त्याच्याबद्दल काय आपल्याला वेगळ्या काय व्हिडिओमध्ये बघायचं, त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ असेल. तर हे अशा पद्धतीने नद्या काय या ठिकाणी काय आहेत. म्हणून या नद्या ज्या आहेत आपल्या किनाऱ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात, यांचं अंतरच जेमतेम 70 ते 80 किलोमीटर असल्या कारणानं या नद्या मोठ्या प्रमाणात काय जलोढ निक्षेप जे असतात गाळाचं वहन करत नाहीत. म्हणून संचयन करण्याचा प्रश्नच येत नाही. नद्या खूप वेगाने समुद्राला जाऊन मिळतात, तर नद्या आपल्या मुखाशी काय गाळाचं संचयन किंवा निक्षेपण करत नाहीत. म्हणून त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होत नाही. तर या नद्यांनी पश्चिम किनाऱ्यावरती प्रत्येक नदीनं काय केलेलं आहे, खाडींची निर्मिती केलेली आहे. तर खाडी कशाला म्हणतात हे सुद्धा आपण काय अगोदरच्या पिरियडमध्ये बघितलेलं होतं. बघा नदी या ठिकाणी काय मुख्य भूमीवरून ज्यावेळेस काय समुद्राला जाऊन मिळते त्यावेळेस काय ती या ठिकाणी उत्खनन करत असते आणि समुद्राची काय पातळी, काय नदीची जी पातळी असते, नदीच्या पात्राची जी पातळी आहे, जोपर्यंत समुद्राची पातळीला जाऊन काय प्राप्त करत नाही तोपर्यंत उत्खनन कार्य चालू असतं. ज्यावेळेस ती पातळी प्राप्त करते त्यावेळेस त्या नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत काय समुद्राचं पाणी जातं. तर अशा पद्धतीने जो या ठिकाणी तो खोलगट भाग तयार झालेला असतो नदीच्या मुखाचा, ज्याच्यामध्ये समुद्राला भरती आल्याच्या नंतर काय
समुद्राचं पाणी, खारं पाणी त्याच्यामध्ये काय आतमध्ये शिरतं, तो जो भाग असतो त्याला काय म्हणतो आपण, काय खाडी म्हणतो. आणि या खाड्या खूप खोल असतात, म्हणून त्या खाड्यांमार्फत समुद्री जहाज जे आहेत मुख्य भूमीच्या आतमध्ये प्रवेश करू शकतात. बघा, समजा या नदीनं काय केलेलं आहे, या ठिकाणी समजा ही मुख्य भूमी आहे, आणि या मुख्य भूमीवरती येणारी समजा मांडवी नदी असेल, तर मांडवी नदीने या खाडीची निर्मिती केलेली आहे आणि समुद्राचं पाणी इथपर्यंत काय आतमध्ये येतं. समुद्राला ज्यावेळेस काय भरती येते त्यावेळेस समुद्री जहाज जे आहे या खाडीच्या मार्गे काय मध्ये काय प्रवेश करू शकतो. आणि या ठिकाणी काय वेगवेगळं काय जे आपण काय म्हणतो, आपण काय गोडाऊन्स जे असतात, हां, माल साठवणूक केंद्रे जे असतात, तर अशा प्रकारचे काही केंद्रांची स्थापना म्हणजेच काय पोर्ट, ज्याला बंदर म्हणतो, अशा बंदरांची एक गोव्यामध्ये काय महत्त्वपूर्ण असलेला बंदर आहे मार्मा गोवा बंदर, जे की काय लोह अयस्क निर्मितीसाठी काय आहे खूप प्रसिद्ध आहे भारतामध्ये. तर जहाज येतात आणि काय याच पद्धतीने काय ते प्रवास करू शकतात. अशा पद्धतीने काय खाड्या ज्या आहेत, खाड्या म्हणजे एक प्रकारचे काय नैसर्गिक बंदरे आहेत. नैसर्गिक बंदरांची निर्मिती झालेली आहे, खाड्यांची निर्मिती करतात, त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करत नाहीत. रिझन काय आहे, नद्यांचा वेग खूप जास्त आहे, क्षरणाचं काम खूप जास्त आहे, हे पॉईंट्स. तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या संपूर्ण काय द्वीपकल्पी प्रदेशावरून वाहत जात असताना मोठ्या प्रमाणात काय गाळाचं वहन करतात आणि त्यांचा वेग खूपच कमी आहे. या ठिकाणी प्रौढावस्थेमधील नद्या आहेत असं आपण काय ऑलरेडी सांगितलंय. तर या नद्या गाळाचं निक्षेपण जे आहे ते या भागामध्ये करतात, या ठिकाणी किनारी भागामध्ये करतात. म्हणून बघा, तुम्ही स्टँडर्ड मॅप जर काढून बघितलात भारताचं कोणतंही या ठिकाणी, तर जे ॲटलास असेल ॲटलासमध्ये काढून बघा किंवा नेटवरती सर्च करून बघा, इमेजला थोडीसं झूम करून बघा जे किनारी प्रदेश आहेत. तर नद्या ज्या ठिकाणी काय समुद्राला जाऊन मिळतात ते जे प्रदेश आहेत ते अशा पद्धतीने पुढे आलेले आहेत. या ठिकाणी काय गोदावरी नदी आहे, या ठिकाणी कृष्णा नदी आहे, या ठिकाणी कावेरी नदी आहे. तर अशा पद्धतीने हे काय आहेत, हे समोर आलेले भाग म्हणजेच काय गाळाचं निक्षेपण झाल्यामुळे काय ते प्रदेश काय असे पुढे सरकलेले आहेत समुद्रामध्ये. तर यांना म्हणतो त्रिभुज प्रदेश. आता या त्रिभुज प्रदेशमध्ये काय गाळाचं विस्थापन आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय जर या ठिकाणी नदीचा जे मार्ग आहे, नदीमध्ये या ठिकाणी काय एखाद्या जहाजाला काय समुद्रातून काय प्रवेश करायचा असेल तर या ठिकाणी एवढा उथळ समुद्र आहे की जहाज तिथून जाऊ शकत नाही. जहाज या ठिकाणी काय प्रवास करण्यासाठी जहाजाला काय जो सागरी किनारा आहे तो खोल असणं आवश्यक असतं. तर खोल नसेल, उथळ असेल तर त्या ठिकाणी काही जहाज पोहोचू शकत नाही. तर त्यासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे, हे जे गाळाचे प्रदेश आहेत त्या ठिकाणी काय मोकळे करून त्या ठिकाणी म्हणजे आर्टिफिशियली मानव निर्मित काय केलेले आहे मार्ग तयार केलेले आहेत. म्हणून पश्चिम किनाऱ्यावरती काय नैसर्गिक बंदरे आहेत, मात्र पूर्व किनाऱ्यावरती नैसर्गिक बंदरे आढळत नाहीत. त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झालेली आहे, गाळाचं संचयन झालेलं आहे. मैदानी प्रदेश काय कमी उताराचा या ठिकाणी काय आहे आणि समुद्र पूर्णपणे काय उथळ स्वरूपाचा आहे. तळ जे आहे वरी उचललेलं आहे, या ठिकाणी जास्त खोल नाही. म्हणून या ठिकाणी जी सर्व आपण बंदरे बघतो ती मानव निर्मित बंदरे आहेत. तर हा झाला काय पॉईंट. बघा, बरेच जण म्हणतील सर हे तथ्य नाहीत, पण या ठिकाणी याच सगळ्या डेटावरती काय प्रश्न विचारले जातात. ज्यावेळेस काय विधान काय पूर्व किनाऱ्याच्या संदर्भात खालील दिलेल्या विधानांचा काय विचार करा आणि कोणते विधान सत्य नाही हे ठरवा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी खाड्यांची निर्मिती झालेली आहे आणि या ठिकाणी काय त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झालेली आहे. तर असा थोडासा बेसिक डिफरन्स आहे या पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्यांमध्ये. आणि सह्याद्री घाट जे आहे, पश्चिम घाट जे आहे ते प्रमुख जलविभाजक म्हणून या ठिकाणी काय काम करतं. तर त्या भारतातील काय जेवढे काही प्रमुख जलविभाजक आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा काय बघू, नद्यांची खोरी वेगळी करण्याचं काम या ठिकाणी काय बऱ्याच नद्यांनी केलेलं आहे. तर या सर्व नद्यांबद्दल आपल्याला काय माहिती घ्यायची, एक एक नदी आपण याच्यामध्ये काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत तर त्या नद्यांबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर त्याच्यामध्ये उत्तरेकडे दिलेली जी लुणी नदी आहे या ठिकाणी बघा, या ठिकाणी लुणी नदी असेल, त्याच्यानंतर साबरमती नदी आहे, त्याच्यानंतर मही नदी आहे. यांच्याबद्दल काय करू माहिती बघू. बघा, या त्याच्यानंतर नर्मदा आणि तापी या सर्व नद्या गुजरातमध्ये काय करतात अरबी समुद्राला जाऊन मिळतात, गुजरातच्या काय किनाऱ्यावरती. आता गुजरातचे वेगवेगळे प्रदेश आहेत बघा, या ठिकाणी याला म्हणतो कच्छचे आखात आणि याला म्हणतो काय खंबातचे आखात. या ठिकाणी आपण बघतोय पॉईंट कशाबद्दल, या प्रदेशातील काय गुजरातमध्ये ज्या नद्या या काय येऊन काय अरबी समुद्राला मिळतात त्या नद्यांबद्दल आपण पॉईंट बघतोय. तर कोणत्या कोणत्या नद्या आहेत, लुणी आहे,
साबरमती आहे, मही नदी आहे, त्यांच्या इतर काही उपनद्या सुद्धा आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा काय फॅक्टमध्ये लिहून देईन मी. त्याच्यानंतर नर्मदा आणि तापी सुद्धा नदी काय गुजरातमध्ये येऊन काय अरबी समुद्राला मिळते. तर या नद्यांबद्दल पॉईंट बघत असताना एक तर कच्छचे या ठिकाणी आखात आहे आणि दुसरा आहे खंबातचे आखात. आखात कशाला म्हणतो? पाण्याचा जो प्रदेश असतो या ठिकाणी तो तीनही बाजूंनी या ठिकाणी काय जमिनीने वेढलेला असेल तर त्याला आखात किंवा गल्फ असं म्हणतात. काय म्हणतात? आखात किंवा गल्फ. आणि जर पाण्याचा मोठा प्रदेश असेल जो तीनही बाजूंनी काय या ठिकाणी जमिनीने व्यापलेला आहे तर अशा प्रदेशाला काय हे सुद्धा काय एक प्रकारे काय खाडीच असते, खाडीचा प्रदेश असतो किंवा काय आखात म्हणू शकतो. मोठा प्रदेश असतो त्याच्यामुळे त्याला काय बे असं म्हणलं जातं. बे ऑफ बेंगॉल ऐकलं असेल या ठिकाणी. तर बे ऑफ बेंगॉल अँड गल्फ ऑफ या ठिकाणी कच्छ, गल्फ ऑफ खंबात. 4 नद्या आहेत. 4 नद्या कोणत्या कोणत्या? साबरमती, मही, नर्मदा आणि तापी गुजरातमध्ये खंबातच्या आखातामध्ये जाऊन समुद्राला मिळतात. प्रश्न विचारला गेलेला आहे की खालीलपैकी कोणती नदी खंबातच्या आखातामध्ये जाऊन काय अरबी समुद्राला मिळत नाही. तर ते आपल्याला पॉईंट काय करायचं, त्या आन्सर काय करायचं होतं, टिक करायचं होतं. तर या 4 नद्या आहेत. तर हा जो काय गुजरातमधील हा जो प्रदेश आहे कच्छचे आखात, तर याच्या उत्तरेला असलेला हा संपूर्ण गुजरातचा प्रदेश कच्छचे रण म्हणून ओळखला जातात. कच्छचा जिल्हा आहे त्याच्यामध्ये काय कच्छचे रण एक प्रदेश आहे. बघा त्या प्रदेशाबद्दल सांगतो सुरुवातीला. बघा खूपच डिटेलमध्ये सांगताय सर, म्हणजे एवढं सांगायची आवश्यकता नसते. बघा व्हिडिओ किंवा तुम्हाला जी माहिती सांगतोय ती एवढी दर्जेदार असणं आवश्यक आहे. जसं की तुम्ही एखाद्या वर्गामध्ये बसल्याच्या नंतर जेवढं इंटरॅक्ट असता एखाद्या शिक्षकासोबत शिकत असताना त्याच प्रकारची फिलिंग तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तुम्हाला हा फरक कमीत कमी करायचा आपल्याला की ऑफलाईन टीचिंग आणि ऑनलाईन टीचिंगमध्ये जो डिफरन्स असतो तो डिफरन्स किंवा त्याचे काही तोटे असतात ऑनलाईन क्लासेसचे सुद्धा, तर त्यांची जाणीव होता कामा नये. जेवढं ऑफलाईनमध्ये काय व्यवस्थित समजतं तुम्हाला तेवढंच दर्जेदारपणे तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊन सांगतोय. आणि अभ्यास अगोदरसुद्धा खूप वेळा सांगितलेला आहे की त्याला पर्याप्त वेळ देऊन जर तुम्ही समजून पूर्ण डिटेलमध्ये जाऊन म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढं, खूप म्हणजे खूप आपल्याला जिओग्राफीमध्ये PhD करायची नाही या ठिकाणी, तर जेवढं आवश्यक आहे तेवढं तरी आपण काय डीप जाऊन काय करेन तुम्हाला काय समजावून सांगण्याचा प्रत्येक गोष्ट या ठिकाणी तुमचा इंटरेस्टसुद्धा बनून राहील. फक्त फॅक्ट जर एकानंतर एक विधान सांगत राहिलो मी, हां लिहून घ्या, लुणी नदीचा उगम अजमेरजवळ होतो, मही नदीचा उगम या ठिकाणी काय मेवाड क्षेत्रामध्ये होतो, तर मेंटल फटीग येतं, कंटाळा येतो. फॅक्ट्स कधीच आवडत नाहीत आपल्याला. फॅक्ट्स असायला पाहिजेत पण ते समजण्यासाठी इतर एक्सप्लेनेशनसुद्धा काय आवश्यक आहे. तर पॉईंट या ठिकाणी आपण काय कंटिन्यू करू. हा जो कच्छचा प्रदेश आहे त्याला कच्छचे रण असं का म्हणलेलं आहे. बघा गुजरातचा हा जो प्रदेश आहे, इमॅजिन करायचा आहे गुजरातचा हा जो प्रदेश आहे पूर्णपणे मैदानी प्रदेश म्हणजे काय समतल आणि सपाट प्रदेश आहे. समुद्राच्या काय किनारी भागातला खूप दूरपर्यंत. बघा तो एवढा या ठिकाणी काय म्हणजे अशा पद्धतीने काय ही समुद्र सपाटी समुद्राचा पृष्ठभाग आहे आणि अशा पद्धतीने हा गुजरातचा काय आहे प्रदेश आहे या ठिकाणी. तर या समुद्राला म्हणजे या ठिकाणी प्रदेश असा आहे की समुद्राला ज्यावेळेस काय भरती येते त्यावेळेस समुद्राचं पाणी या ठिकाणी काही उंचीपर्यंत वाढतं. तर हा जमिनीचा भाग जर समजा अशा पद्धतीने असता तर पाणी खूप प्रदेशावरती काय गेलं नसतं. या ठिकाणी समुद्राचं या ठिकाणी असलेलं पाणी जास्तीत जास्त इथंपर्यंत आलं असतं. या ठिकाणी ओहोटी आली की काय परत काय खाली. मात्र जमिनीचा भाग सपाट आणि समतल असल्या कारणानं समुद्राचं पाणी खूप दूरपर्यंत या किनारी भागामध्ये काय येतं, खूप दूरपर्यंत काही किलोमीटरपर्यंत येतं. इमॅजिन करा. तर काही किलोमीटरपर्यंत काय आल्याच्या नंतर समुद्राचं पाणी ज्यावेळेस काय निघून जातं तर बरंच पाणी या ठिकाणी या प्रदेशामध्ये शिल्लक राहतं. हा दलदलीचा प्रदेश बनतो एक प्रकारे. ज्यावेळेस या पाण्याचं इव्हॉपरेशन होईल शिल्लक काय राहतं NaCl सोडियम क्लोराईड काय असतं मीठ असतं. या संपूर्ण भूप्रदेशावरती काय मीठ काय पसरलेलं आहे. आणि ही जी जमीन आहे पूर्णपणे खारीतर आहे. कोणत्याही प्रकारची वनस्पती या ठिकाणी काय वाढत नाही ज्या ठिकाणी काय सोडियम क्लोराईडचं प्रमाण एवढ्या काय जास्त प्रमाणात असेल. तर पूर्णपणे काय झाकून गेलेली मिठानी. आणि तुम्ही जर त्या ठिकाणी काय गेलात कधी या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये तर दूर बरेच फेस्टिवलसुद्धा त्या ठिकाणी होतात. तर या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर दूर दूरपर्यंत तुम्ही जिथंपर्यंत बघाल तिथंपर्यंत फक्त तुम्हाला काय पांढरी शुभ्र जमीन दिसते. बघा असा प्रदेश ज्या ठिकाणी बर्फवृष्टी होत नाही किंवा हिमवृष्टी होत नाही
हिमवर्षाव होत नाही, मात्र जमीन पूर्णपणे कशी आहे, पांढरी शुभ्र. बऱ्याच मूव्हीजमध्ये या ठिकाणी काय शूट्समध्ये हा प्रदेश वापरलेला आहे. या ठिकाणी शाहिद कपूरचा एक मूवी होता आर राजकुमार, त्या मूवीमधलं एक फेवरेट छान सॉन्ग आहे ना, बऱ्याच जणांना माहिती असेल. तर सोनाक्षी सिन्हा आणि शाहिद कपूर, तर तो प्रदेश त्या ठिकाणी काय दाखवलेला आहे संपूर्णपणे. जिथंपर्यंत तुम्ही म्हणजे समुद्राकडे तोंड करून जर तुम्ही थांबलात तर क्षितिज दिसतं, ज्या ठिकाणी जमीन संपते आणि काय आकाश सुरू होतं, तर संपूर्ण असा प्रदेश दिसतो की पांढरा शुभ्र प्रदेश दिसतो, पांढरा शुभ्र काय जमीन दिसते. आणि त्याच्यानंतर क्षितिजावरती या ठिकाणी काय समुद्र किनारा दिसतो तुम्हाला हां. आणि काही अंतरापर्यंत काय ते निळं काय एक पांढरा पट्टा दिसतो संपूर्ण जमिनीचा, त्याच्यानंतर काय निळा पट्टा दिसतो आणि त्याच्यानंतर काय आकाश दिसतं. म्हणजे तुम्ही अनुभव करू शकणार नाहीत इतर ठिकाणी, ते फक्त पॉसिबल आहे कुठं गुजरातमध्ये. तर हा असा काय दलदलीचा प्रदेश आहे, त्याला कच्छचे रण असं म्हणतात. तर लुणी नदीबद्दल आपल्याला बघायचं आहे, त्यासाठी हा पॉईंट सांगितला. तर म्हणजे लुणी नदी जी आहे या ठिकाणी हेडिंग टाका, लुणी नदीबद्दल आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट लुणी नदीचा उगम राजस्थानमध्ये होतो. राजस्थानमध्ये एक पर्वत प्रणाली सांगितली होती या ठिकाणी, तर कोणती, अरवली पर्वत. राजस्थानमधील अरवली पर्वतावरती अजमेर, प्रत्येकाला सिटी माहिती असेल, अजमेर सिटी जवळच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी पुष्कर व्हॅली आहे. काय आहे, पुष्कर व्हॅली. कुठं सांगतोय मी, राजस्थानमधून ही नदी वाहत येते. राजस्थानमध्ये ही नदी या ठिकाणी अरवली पर्वतावरती अजमेर सिटीजवळ पुष्कर व्हॅली जी आहे, त्या पुष्कर व्हॅलीमधून काय करते, नदी उगम पावते. तर लुणी नदीचं उगमाचं स्थान माहिती झालं. त्या ठिकाणी नदी उगम पावल्याच्या नंतर ती या कच्छच्या रणामध्ये येते. आता ही नदी आपण काय समुद्र किनाऱ्यापर्यंत दाखवलेली नाही, कारण ही नदी कच्छच्या रणामध्ये या मिठाच्या प्रदेशामध्ये आल्याच्या नंतर नदी लुप्त होते या ठिकाणी. तर ती अरबी समुद्राला काय जाऊन मिळत नाही. तथ्य असे तयार होतात की कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळत नाही या ठिकाणी. राजस्थानमधून वाहणारी कोणती नदी काय अरबी समुद्राला जाऊन मिळत नाही. बऱ्याच नद्या आहेत या ठिकाणी कच्छच्या रणामध्ये काय येऊन विसर्ग करतात, त्या ठिकाणी काय लुप्त होतात. लुप्त होणाऱ्या नद्या म्हणून त्याला लुणी नदी असं म्हणलेलं आहे. असं आपल्याला काय लक्षात ठेवायला काय सोपं जाईल. तर लुणी नदी जी आहे ती पुष्कर व्हॅलीमधून काय प्रवास करत असताना तिच्या मार्गामध्ये एक सरोवर लागतं. कोणतं आहे, सांबर सरोवर. या सरोवराच्या संदर्भात महत्त्वपूर्ण पॉईंट बघा, समुद्र किनाऱ्यावरती या ठिकाणी अशा पद्धतीने काही जलाशय आहेत, पाण्याचे काही प्रदेश होते ज्यांचं समुद्राकडे या ठिकाणी काय आहे, एक मार्ग खुला आहे, त्यांचं तोंड खुलं आहे, ज्याच्यामधून काय समुद्राचं पाणी या सरोवराच्या आतमध्ये येतं. अशा पद्धतीने हे जे गोड्या पाण्याचे सरोवर होते ते आता खारीय स्वरूपाचे बनलेले आहेत. तर चिल्का सरोवर असेल, पुलकत सरोवर असेल, असे बरेच सरोवर आपण या ठिकाणी काय बघितले होते किनारी प्रदेशाबद्दल काय माहिती बघत असताना. तर सरोवरांवरती एक वेगळा चॅप्टर असणार आहे, त्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा अभ्यास करू. तर हे झाले किनाऱ्यावरचे काय खाऱ्या पाण्याचे सरोवर. साहजिक आहे किनाऱ्यावरती आहेत म्हणून ते खारे आहेत. मात्र किनाऱ्यावरती नसलेला मुख्य भूमीवरती स्थित सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे, सांबर सरोवर. कोणतं सरोवर आहे, सांबर सरोवर, जे की कुणाच्या प्रवाहात पडतं, लुणी नदीच्या प्रवाहात पडतं. लुणी नदी पुष्कर व्हॅलीमधून काय जेव्हा वाहत येते, पॉईंट लक्षात आले, सांबर सरोवर हे मुख्य भूमीमध्ये काय स्थित असलेलं सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. तर लुणी नदी पुष्कर व्हॅलीमधून काय वाहून आल्याच्या नंतर या सांबर सरोवरामध्ये काय प्रवेश करते, म्हणजे सांबर सरोवरातून होऊन ती काय पुढं गुजरातमध्ये प्रवाहित होते. तर या ठिकाणी या लुणी सांबर सरोवराला मिळण्याच्या अगोदर लुणीच्या पात्रातील पाणी कसं होतं, गोड. सांबर सरोवराला काय भेटून पुढे निघाल्याच्या नंतर मात्र काय लुणी नदीच्या पात्रातील पाणी कसं बनतं, खारीय प्रकारचं बनतं. तर लुणी ही एकमेव नदी आहे ज्या नदीच्या पात्रामध्ये गोड पाणी सुद्धा आहे आणि खारे पाणी सुद्धा आहे. हे त्याच्याबद्दल काय दुसरा पॉईंट झाला लुणी नदीच्या संदर्भात. तर त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, लुणी नदी जी आहे ती राजस्थानमधील सर्वाधिक लांबीची नदी आहे. राजस्थानमधील काय सर्वाधिक लांबीची सर्वात मोठी नदी कोणती आहे, लुणी नदी आहे. तर बघा यांच्या लांबीबद्दलचे काय आकडे लक्षात ठेवायचे नाहीत. या नद्यांबद्दल काय लांबीला सोडून इतर एवढे काही तथ्य आहेत ज्यांच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि जेमतेम मागच्या काही वर्षांचे पेपर तुम्ही स्वतः काढून बघा ज्याच्यामध्ये काय नदींच्या लांबीबद्दल प्रश्न पडलेले नाही
या ठिकाणी. तर आपण त्या आकड्यांबद्दल डिस्कस करायचं नाही. जे महत्त्वपूर्ण नद्या आहेत त्या नद्यांच्या संदर्भात काय आकडे आपण बघू, जसं की गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्या ज्या आहेत त्यांच्या बद्दल, किंवा या ठिकाणी काय अरबी समुद्रात जाऊन मिळणारी सगळ्यात मोठी नदी कोणती आहे, त्या नदीची लांबी किती आहे, असे पॉईंट काही आपल्याला काय लिहून घेता येतील. तर या फॅक्ट्समध्ये लांबी लिहायची आवश्यकता नाही. बघा खूप सारे फॅक्ट असतात, पण आपण अशा सिलेक्टिव्ह फॅक्ट्सना निवडलेला आहे ज्यांच्यावरती प्रश्न विचारले गेले आहेत आणि प्रश्न विचारली जाण्याची काय असते, शक्यता असते. तर त्याच्यानंतर लुणी नदी जी आहे, लुणी नदी या ठिकाणी कच्छच्या रणामध्ये या ठिकाणी येऊन लुप्त होते. लुणी नदीसोबतच आणखीन एक नदी आहे रुपेन नदी. कोणती, रुपेन नदी. त्याच्यानंतर पश्चिमी बनास एक नदी आहे, पश्चिमी बनास. एक नदी बघितली होती पण अरवली पर्वतामध्ये काय उगम पावते आणि चंबळ नदीला या ठिकाणी काय जाऊन मिळते. आणि चंबळ नदीनंतर कुठल्या नदीला जाऊन मिळते, यमुना नदीला. तर त्यावेळेस बघितलं होतं बनास नदी. तर याच काय अरवली पर्वतामध्ये ज्या ठिकाणी बनास नदी अशी उगम पावून जाते अरवली काय पर्वतामधून, तर याच्या पश्चिम दिशेला एक नदी उगम पावते. त्याला काय पश्चिम दिशेला असल्यामुळे काय त्याला बनास नदीच्या काय एक्झॅक्ट अपोजिट त्याला म्हणलेलं आहे पश्चिमी बनास नदी. तर पश्चिमी बनास नदी, रुपेन नदी, लुणी नदी या सर्व नद्या कुठे येतात, कच्छच्या रणामध्ये काय जाऊन लुप्त होतात. पॉईंट क्लिअर आहे. त्याच्यानंतर काही नद्या आहेत लुणी नदीच्या उपनद्या या ठिकाणी. तर कोणत्या कोणत्या आहेत, सुखरी, त्याच्यानंतर मिठडी, जवई या लुणी नदीच्या काही उपनद्या आहेत. प्रश्न विचारला गेलेला आहे, विचारला जाऊ शकतो, त्याच्याबद्दल आपण काय या ठिकाणी बघितले. या महत्त्वपूर्ण काय उपनद्या आणि त्याच्यानंतर कच्छच्या रणामध्ये जाऊन लुप्त होणाऱ्या या नद्या, हे सर्व फॅक्ट्स आले काय लुणी नदीच्या संदर्भात. बघा लुणीच्या नंतर दुसरी नदी आहे, नदीबद्दल बघतोय आपण काय साबरमती. साबरमती या ठिकाणी नदी. साबरमती हा शब्द ऐकल्याच्यानंतर दुसरा शब्द आपल्याला आठवतो आश्रम, आणि तिसरा शब्द आठवतो किंवा त्याच्या पूर्वी आठवतो महात्मा गांधीचे. येतं लक्षात. तर त्याच्याशीच या ठिकाणी रिलेटेड आहे. गुजरात मीन्स महात्मा गांधी, महात्मा गांधी मीन्स साबरमती आश्रम, आणि तिथंच नदी साबरमती. बरेच तथ्य याच्याशी काय रिलेटेड आहेत, लक्षात राहायला सोपं आहे. साबरमती नदीचा उगम जो आहे मध्य प्रदेशातील साबरमतीचा उगम जो आहे या ठिकाणी राजस्थानमधील उदयपूर जवळच्या मेवाड क्षेत्रामध्ये होतो. कुठं, साबरमतीचा उगम राजस्थानमध्ये मेवाड क्षेत्रामध्ये, मेवाड क्षेत्रात उदयपूर जवळ या ठिकाणी काय मेवाड क्षेत्रामध्ये एक सरोवर आहे जयसमुद्र सरोवर. या सरोवरामध्ये साबरमती नदीचं काय होतं उगम होतो. ही नदी उगम पावते आणि तिथून ही गुजरातमध्ये काय प्रवाहित होऊन कुठं अरबी समुद्राला खंबातच्या आखातामध्ये येऊन मिळते. 4 नद्या बघितल्या होत्या खंबातच्या आखातामध्ये येऊन मिळणाऱ्या, साबरमती, मही, नर्मदा आणि तापी, 4ही नद्या या ठिकाणी काय दाखवलेल्या आहेत. तर या ठिकाणी ही नदी गुजरातमधील 2 प्रमुख शहरांवरून काय वाहत जाते, किंवा साबरमती नदीच्या किनाऱ्यावरती गुजरातमधील 2 प्रमुख शहरे आहेत. कोणते कोणते, एक गुजरातची राजधानी कोणती आहे, गांधीनगर, आणि दुसरा आहे अहमदाबाद. तर याच्याबद्दल तथ्य माहिती आपल्याला, ही गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. दुसरं सांगायचं आहे अहमदाबाद ही जी सिटी आहे गुजरातमधील ती कशासाठी सुप्रसिद्ध आहे, कमेंटमध्ये कळवायचं आहे. खूप सारे प्रसिद्ध या ठिकाणी काय स्थळ ठिकाण आहेत. तर अहमदाबादबद्दल काय करायचं आहे, महत्त्वपूर्ण पॉईंट या ठिकाणी काय प्रसिद्ध कशासाठी आहे हे तुम्हाला काय सांगायचं आहे. आणि त्यानंतर साबरमती नदीच्या किनाऱ्यावरती महात्मा गांधीजींनी स्थापना केलेलं काय साबरमती आश्रम आहे. कोणतं, साबरमती आश्रम. तर हे साबरमती आश्रम जे आहे या आश्रमाची स्थापना महात्मा गांधीजींनी कोणत्या वर्षी केलेली होती हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा. तुम्ही सुद्धा या ठिकाणी काय ॲक्टिव्ह राहा. जर मी तुम्हाला काम सांगत नसेल तर मग या ठिकाणी उचित होणार नाही. बघा करणं आवश्यक आहे. ॲक्टिव्ह म्हणजे काय तुम्ही तुमचा सुद्धा काय सहभाग कोऑपरेशन त्या ठिकाणी काय असायला हवं. तर हे झालं कोणते कोणते, साबरमती आश्रम साबरमती नदीच्या किनाऱ्यावरती आहे. गुजरातमधील गांधीनगर आणि अहमदाबाद ही 2 ठिकाणं सुद्धा या ठिकाणी काय
साबरमती नदीच्या किनाऱ्यावरती आहे आणि गुजरातच्या खंभातच्या आखातामध्ये काय साबरमती नदी या ठिकाणी काय या ठिकाणी काय येऊन मिळते समुद्राला. आणि उगम जो आहे तो राजस्थानमधील मेवाड क्षेत्रामध्ये उदयपूरजवळ एक जयसमुद्र नावाचं सरोवर जे आहे त्या सरोवरामध्ये या ठिकाणी नदीचा उगम झालेला आहे. हे एवढे तथ्य आहेत साबरमती नदीच्या संदर्भात जे की इनफ आहेत या ठिकाणी आपल्या परीक्षेसाठी. त्यानंतरची नदी आपल्याला बघायचं आहे थर्ड मही नदी किंवा माही नदी असं सुद्धा म्हणतात या ठिकाणी. तर उच्चारांमध्ये फरक आहे थोडासा. काही जण याला मही म्हणतील, काही जण या ठिकाणी काय माही नदी म्हणतात. जवळपास 580 किलोमीटर एवढी लांबी आहे याची. बघा ही एकमेव नदी आहे जी नर्मदा नदीच्या उत्तर दिशेला असलेली जी पर्वत शृंखला होती विंध्य पर्वत, तर या विंध्य पर्वतामध्येच या ठिकाणी मही नदीचा उगम झालेला आहे. तर विंध्य पर्वताचा विस्तार आहे कुठं मध्य प्रदेशमध्ये मुख्यत्वे. बघा पोझिशन सुद्धा आपण काय एक प्रकारे काय लॉजिकली या ठिकाणी काय आन्सर करू शकतो की मही नदीचा उगम जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये होतो. मध्य प्रदेशमधील थार जिल्ह्यामध्ये हे सगळं कुठं विंध्य पर्वतावरती. विंध्य पर्वत जे की मध्य प्रदेशमध्ये आहे त्या मध्य प्रदेशातील काय थार जिल्ह्यामध्ये मेहद नावाचं सरोवर आहे. कोणतं मेहद सरोवर. तर या मेहद सरोवरातून काय होतो या मही नदीचा किंवा माही नदीचा उगम होतो. आता आपण बघितलं होतं हा जो विंध्य पर्वत श्रेणीच्या काय उत्तरेकडील जो भूप्रदेश आहे त्याचा उतार त्या पठारी प्रदेशचा उतार कुणीकडे आहे उत्तर दिशेला आहे. मग माळवा पठारावरून काय उगम पावणाऱ्या सर्व नद्या चंबळ केन बेटवा सिंध या ज्या नद्या होत्या या सर्व नद्या कुठं प्रवाहित होतात गंगा नदी प्रणालीकडे काय प्रवाहित होतात उत्तर दिशेला. तर त्याच पद्धतीने मही नदी सुद्धा कुठे झालेली आहे उत्तरेला काय प्रवाहित झालेली आहे. बघा मध्य प्रदेशमधून ही नदी या ठिकाणी काय कुठे जाते राजस्थानमध्ये जाते. या ठिकाणी थोडासा असा भाग बघितला होता आपण हा राजस्थानचा विस्तार थोडासा असा दिसतो. तर राजस्थानमध्ये ही नदी काय करते प्रवेश करते. राजस्थानमध्ये गेल्याच्या नंतर ती नदी युटर्न करते म्हणजेच काय परत वळते. परत वळून एका खचलेल्या भागामधून काय नदीने काय केलेलं आहे दक्षिणेला काय आपला मार्ग वळवलेला आहे आणि ती दक्षिण दिशेला वाहत येऊन खंभातच्या आखातामध्ये काय करते अरबी समुद्राला मिळते. नदीचा प्रवाह क्षेत्र कोणता कोणता आहे मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात. कुठं कुठं मध्य प्रदेश शॉर्ट्स या ठिकाणी काय फॉर्मचा उपयोग करू मध्य प्रदेश राजस्थान अँड गुजरात या भागांमधून काय प्रवाहित होते. राजस्थानमध्ये या नदीबद्दल सगळ्यात महत्त्वपूर्ण पॉईंट या नदीच्या संदर्भात जर प्रश्न विचारला जाईल तर हाच विचारला जाईल नेहमी आणि विचारला गेलेला सुद्धा आहे. राजस्थानमध्ये माही नदी जी आहे ती कर्कवृत्ताला 2 वेळा ओलांडते. एकदा उत्तरेला प्रवास करत असताना ओलांडून जाते आणि वापस येत असताना दक्षिणेला जात असताना परत ती काय कर्कवृत्ताला काय ओलांडते. तर भारतातील ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी एकमेव नदी आहे जी की कर्कवृत्ताला राजस्थानमध्ये काय 2 वेळा काय करते क्रॉस करते किंवा ओलांडते. त्याच्यानंतर मही नदीच्या संदर्भात आणि खंभातच्या आखातामध्ये काय अरबी समुद्राला येऊन मिळते. तर खूप सारी माहिती आपण काय म्हणजे नद्यांबद्दल थोडीशी कमी माहिती बघितली पण ते नद्यांचे जे प्रकार होते यांच्यावरती काय व्यवस्थित आपण काय डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. आय होप ते सर्व काही मदत करेल आपल्याला काय संपूर्ण द्वीपकल्पी नद्यांच्या संदर्भात काय अभ्यास करण्यासाठी हेल्पफुल असेल. ज्या ज्या वेळेस त्या घटकांचा संदर्भ निघेल त्या त्यावेळेस काय तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असलेली असेल जेणेकरून मी सांगत असताना व्यवस्थितरित्या काय समजण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तर या सर्व नद्या आपण काय डिस्कस केलेल्या आहेत. बाकीच्या नर्मदा नदीपासून ते या ठिकाणी काय पंबा नदी जी आहे केरळमधली तर या सर्व नद्यांवरती एक व्हिडिओ असेल आपला सविस्तररित्या डिटेलमध्ये. जर वेळ शिल्लक राहिला तर थोडासा आपण काय या नद्यांबद्दल सुद्धा काही चर्चा करू त्याच व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यानंतरचा एक व्हिडिओ असेल या ठिकाणी दामोदर सुवर्णरेखा ब्राह्मणी वैतरणा या नद्यांपासून ते या ठिकाणी काय वैगई नदी जी आहे तर त्या नद्यांपर्यंत काय करायचं आहे म्हणजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्यांबद्दल सुद्धा काय करू डिस्कस करू. या ठिकाणी काळजी घ्या. थँक्यू.